रात्रभर एकदम छानपैकी मुरलेत बघा. एकदम नरम झालेत. आता ही पिळणार आणि आपण परत उन्हात टाकणार. 1 ते 2 दिवस चांगली सुकली की परत ह्याच्यातून जे काही रस जो उरेल त्याच्यामध्ये आपण परत टाकणार. तर फूट लावणे म्हणजे काय, तर कोकमं जो काही आपण रस काढतो बियांपासून त्याच्यात टाकणे याला फूट म्हणतात. तर ही जी फूट आहे ना, ते 3 ते 4 वेळा पण दिली जाते कोकमाला आणि कोकमाला कलर खूप छान चढत जातो. असा काळपट कलर चढत जातो. तर आता कोकमाला कलर बघा एकदम लालसर बघायला मिळेल तुम्हाला. तर आता ही पिळायची आहेत. पिळून झाल्यानंतर आपण ती उन्हामध्ये टाकणार आहोत. ऊनसुद्धा आलेलं आहे बघा, किरणं आली आहेत मस्तपैकी. तर आता ना ही पूर्ण आपण छानपैकी हाताने पिळून घेणार आहोत. जो काही आतमध्ये रस जो असेल तो सगळा नितळेल खाली आणि मग आपण सुकवायला टाकणार आहोत. तर रात्रभर छान एकदम मऊसूत एकदम छानपैकी मुरलेली आहेत. मेन म्हणजे आहे ना, बाकीचं एवढं हे नाही, पण ही जी प्रोसेस आहे ना, हिलाच जास्ती वेळ लागतो. त्याच्यामुळे कोकम तयार व्हायला थोडा टाईम जातो. तर आता ही पूर्ण आहेत ना, ते आता आपण पिळायच्यात आणि टाकायच्यात उन्हामध्ये. तर जी मुरलेली कोकमं होती, आता ती पिळायचं काम चालू आहे. तर कलर बघा जो काही रस आहे त्याचा कलर बघा. तर असा हा कलर आहे ना, ते जशी फूट जशी आपण लावत जाऊ ना, तसा तो कलर एकदम डार्क होत जातो. तिथं पिळायचं काम चालू झालेलं आहे आणि मग पिळून झालं की मग उन्हामध्ये परत ऊन लावलं जातं. आपल्या कोकमांना उन्हात टाकले जातात आणि परत दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी परत आपण ह्याच्यामध्ये टाकतो. आता फूट लावणे मी तुम्हाला सांगितलं, की फूट ही 3 ते 4 वेळा पण लावली जाते. तुम्ही जेवढी चांगली फूट लावाल ना, तेवढं तुमचं आगळ पण चांगलं बनतं. प्लस तुमचं जे काही कोकम आहेत, आता दिसायला तुम्हाला लालसर दिसतील कोकम, पण तुम्ही फूट लावत गेलात ना, की त्याचा जो कलर आहे तो अजून बदलत जातो. उन्हामध्ये जे तापले जातात ना, त्याच्याने पण कलर छान येतो आणि नंतर मग या रसामध्ये आपण जे टाकतो कोकम, त्याने पण कलर खूप छान येतो. तर अशा पद्धतीने फूट लावली जाते आणि एका दिवसामध्ये असे 1-1, 2-2 दिवस छान फूट लावली ना, की कोकम छानपैकी कलर येतात कोकमाला. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर हे आता तुम्हाला जे काही रस दिसतो ते तुम्हाला आता एवढा रस बघायला मिळेल. पण जसं तुम्ही त्याच्यामध्ये टाकत जाल तसं रसाचं जे काही प्रमाण आहे ते कमी होतं. कारण की उन्हामध्ये टाकल्यानंतर कोकम चांगले सुकले, की परत आपण त्याच्यामध्ये टाकतो त्याच्यामुळे परत जे काही कोकम आहेत ना, परत जे रस आहे ते खेचून घेतात. तर अशी सगळी प्रोसेस आहे. मी एंडपर्यंत तुम्हाला दाखवेन की कशा पद्धतीने कोकमाला कलर चढत जातो. तर नवीन असाल चॅनलवरती तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर अशा पद्धतीने गावठी कोकम हे केले जातात. पद्धत सोपी आहे, फक्त त्यामागे मेहनत खूप आहे आणि जसं की मी तुम्हाला बोलली, की गावठी कोकम यंदा खूप महाग झाले आहेत. त्याच्यामुळे आपण प्रत्येकजण घरच्या घरी कोकमं तयार करतात. मेन म्हणजे जास्ती कष्ट कुठे लागतात, ते ज्या बिया वगैरे आहेत ना त्याच्याने, कारण की हा बोटं, अंगठे वगैरे आहेत ना दुखतात. तर त्याच्यामुळे ना त्याला त्या ज्या बिया आपण चोळतो ना हातावरती, तर त्याला थोडे जास्ती मेहनत लागते आणि ही अशी कोकमं जी काही असतात ती पिळायला थोडा वेळ जातो जास्ती आणि थोडे हात पण आपले चांगले तो दुखायला वगैरे असे लागतात. त्यामुळे हात आपले चांगले ठेवावे लागतात. हे बघा असे एकदम पिळून आतला जो काही रस आहे तो चांगला नितळला पाहिजे, चांगला आला पाहिजे आणि मग आता इथे बघा छानपैकी दिवसभर छान ऊन लागलं आणि आता मी तुम्हाला दाखवते बघा. परत आपण त्याच्यामध्ये फूटमध्ये टाकलेलं आहे. आता उद्या सकाळी परत आपण ते पिळणार आणि परत टाकणार. तर अशी पद्धत म्हणजे आपलं जे काही आहे ती चालूच राहणार आहे प्रोसेस. तर आता दुसऱ्यांदा फूटमध्ये आपण त्यांना टाकलेलं आहे. दुसऱ्यांदा फूट लावलेली आहे कोकमाला. कलर बघा कसा झालेला आहे. तर आता मी डायरेक्ट जेव्हा आपली पूर्ण कोकम तयार होतील ना, तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला आणि जो आधीचा व्हिडिओ बघितला नसेल तर